सर्व दर्शन तिकीट काउंटर आहे पाठीमागे आणि आपण आता पास काढलेला आहे. पाहू शकता 12चं टायमिंग आहे उद्याचं. त्या स्लॉटमध्ये आपल्याला उद्या दर्शन भेटणार. तिरुपती बालाजीच्या इकडे आपण दर्शनासाठी 12 वाजता लाईन लावलेली आणि 5 वाजता आपलं इकडे दर्शन झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गेल्या एपिसोडमध्ये आपण गोल्डन टेम्पल बघितलेलं आणि आता आपण आलेलो आहोत तिरुपतीला, जिकडे आपण तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार आहोत. तर लाईन कशी असणार आहे आणि ऑनलाईन बुकिंगचं काय काय आहे ते सर्व इन्फॉर्मेशन मी देणार आहे. आणि आता आपण आलेलो आहोत एका हॉटेलमध्ये, तिकडे आपण इथे स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी तिकीट वगैरे काढणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. तर चला मी तुम्हाला दाखवतो हॉटेल आमचं. KVP रेसिडेन्सी इकडे आपण स्टे करणार आहोत. आतमध्ये पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हे बघा आपण आपल्या रूममध्ये एंटर केलेलं आहे. खूप छान असं नीट क्लीन अँड टायडी असे इकडे रूम आहे. बेड आहे, इकडे TV आहे, मस्त चेअर्स वगैरे आहेत, मिरर बघू शकता, AC पण आहे इकडे आणि इथे पण मिरर आहे. आणि असं खूप छान असं मोठं आहे वॉशरूम. इकडे बघा मेंदूवडा आहे इकडे या साईडला नाश्त्याला. बघा मसाला डोसा इकडे रेडी आहे आणि आपण आता नाश्ता करणार आहोत. तर मित्रांनो, आमचा आता नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही रिक्षात बसलो. 20 रुपीज पर पर्सन. आणि इकडे गोविंदराज मंदिर आहे, ते आता आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. तर चला जाऊया. इथून आपण आता रिक्षामधून उतरलेलो आहोत आणि इकडे या साईडला हे मंदिर आहे. तर आता आपण जाऊया या मंदिरात आणि दर्शन घेऊया. चला. हे बघा, या मंदिराचा हा एंट्रन्स गेट आहे. तिथून आपण आता एंटर केलेला आहे आणि अजून एक पुढे गेट आहे आणि सर्व आपले मेंबर चाललेले. बघा, श्री गोविंदराजा स्वामी टेम्पल आहे आणि इकडे सर्व माहिती लिहिलेली आहे त्यांची, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हे बघा गोविंदराजा स्वामी टेम्पल आहे इकडे. पाठीमागेच गोविंदराजा स्वामी टेम्पल आहे आणि या साईडला सर्व पूजा सामग्री वगैरे या साईडला भेटतात. जे पण तुलसी वगैरे आहे आणि पूजाची सामग्री वगैरे या साईडला भेटतात. तुम्ही बघू शकता इकडे दीपज्योती आणि सर्व नारळ वगैरे आहे इकडे. आणि जे पण तुम्हाला खरेदी करायचं असेल इकडे ते पण कपडे या साईडचे आहेत. बघू शकता इथे मोबाईल काउंटर आहे, तिकडे तुम्ही फ्रीमध्ये मोबाईल ठेवू शकता. आणि चप्पल स्टँडसुद्धा आहे बाहेर. आणि हे बघा, सर्व आपले जे मेंबर्स आहेत तिकडे शॉपिंग करत आहेत इकडे. मंदिराच्या बाहेर निघाल्यावर हे बघा सर्व पूर्ण मार्केट आहे, जिकडे आपल्याला ज्वेलरी, जे पण सर्व मोती बितीचे नेकलेस वगैरे असणार ते सर्व इकडे आर्टिफिशियली सर्व भेटणार आहेत. गोविंदराज स्वामीचं इकडे आपलं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. हे बघा, हेच ते मंदिर आहे आणि खूप छान आमचं दर्शन झालेलं आहे इकडे. आणि आजूबाजूला सुद्धा लक्ष्मी मंदिर होतं आणि 2-3 मंदिरं होती तिकडे. आणि कसं वाटलं तुम्हाला दर्शन? गोविंदा 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 गोविंदा.
तर मित्रांनो हे बघा सर्वजण इकडे जेवायला बसलेले आहेत व्हेज. आपण आता तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यापूर्वी इकडे पास काढायला लागतो. तर फ्री पासची इकडे लाईन लागते. तर तिथेच आपण आता जात आहोत. हे बघा या साईडला पूर्ण ट्रस्टचे जे बिल्डिंग्स वगैरे आहेत आणि इकडे रांग वगैरे लागलेली आहे. तर आपण पण तिथे पुढे जाऊन आता लाईन लावणार आहोत फ्री पासेससाठी. आणि आपले सर्व इकडे मेंबर्स येत आहेत, फॅमिली मेंबर्स, आणि पुढे बाकीचे मेंबर्स गेलेले आहेत. आता या साईडला इकडे आता लाईन थांबलेली आहे. इकडे पाण्याची सुविधा आहे आणि तिकडे दूध वगैरे वाटप होत आहे. हे बघा सर्व सुविधा इथे उपलब्ध आहे आणि इकडे लाईन थांबवलेली आहे आणि त्यानंतर इकडे लाईन पुढे जाणार आहे. गोविंदा गोविंदा. गोविंदा गोविंदा गोविंदा. साईडला तुम्ही बघू शकता फ्री टोकन आपल्याला भेटतात. आधार कार्ड आपल्याला द्यायचं आहे आणि इकडे आपल्याला टोकन भेटणार. त्याप्रमाणे उद्या जाऊन आपल्याला तिरुपतीच्या इकडे दर्शन भेटणार आहे. बघा तिकीट काउंटर आहे पाठीमागे आणि आपण आता पास काढलेला आहे. पाहू शकता 12चं टायमिंग आहे उद्याचं. त्या स्लॉटमध्ये आपल्याला उद्या दर्शन भेटणार. तुम्ही बघू शकता हे पद्मावती देवीचं मंदिर आहे, म्हणजे लक्ष्मीचाच अवतार आहे. आणि इकडे आपण दर्शन घेणार आहोत. आणि हे बघा सर्व आपले फॅमिली मेंबर्स आलेले आहेत आणि दर्शन घेणार आहोत आपण. हे बघा इकडे पूर्ण लाईन लागलेली आहे आणि इकडे मोबाईल वगैरे जमा करण्यात येणार आहे. आतमध्ये फोटो व्हिडिओग्राफी अलाउड नाही. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. या साईडला तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहे इकडे. हे बघा आणि 4 वाजता हे चालू झालं आहे. संध्याकाळी ते 8:30 पर्यंत हे मंदिर चालू असतं पद्मावतीचं. आणि हे बघा इकडे सर्व आपण इकडे जमा करणार आहोत. पद्मावती देवीचं इकडे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपली जी फॅमिली मेंबर्स आहेत ते इकडे थोडं शॉपिंग करत आहेत. तर तुम्ही मंदिराचं जे पण दर्शन घेतलं त्यानंतर तुम्ही इकडे या साईडला शॉपिंगसुद्धा करू शकता. जे पण देवीचे फोटोज वगैरे घेऊ शकता किंवा इकडे छोट्या मुलांसाठी टॉईज वगैरे पण अवेलेबल आहेत. इकडे आपण दर्शन घेतलं. 50 रुपीज पर पर्सन स्पेशल दर्शन होतं आणि 200 रुपीजचं पण तिकीट आहे. 200मध्ये फटाफट तुम्हाला जायला भेटेल आणि 50 रुपीज म्हणजे नॉर्मल एंट्री फीस टाईपच आहे. आणि खूप छान असं लक्ष्मी मातेचं दर्शन झालं आणि त्यानंतर कृष्ण आणि बलरामचं सुद्धा मंदिर होतं तिकडे. तिथे सुद्धा आपलं दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे. उद्या भेटूया आणि तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार आहोत उद्या. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सकाळ झालेली आहे इकडे आणि बघा आपली आता व्हॅन जाणार आहे तिरुमाला पर्वतावर आणि तिरुपती बालाजीचं आपण दर्शन घेणार आहोत. हे बघा सर्वजण इकडे बसलेले आहेत. ही एक व्हॅन आहे आणि अजून एक ही पण व्हॅन आहे या साईडला. हे बघा सर्वजण हाय करतात इकडे. तर चला जाऊया आपण चांगल्या प्रकारे दर्शन घेणार आहोत तिरुमाला पर्वतावर तिरुपती बालाजीचं. या साईडला टोल प्लाझा इकडे सर्व गाडी चेकिंग होते आणि जे पण प्लास्टिक वगैरे घेऊन नाही जाऊ शकत आपण.
इकडे सर्व चेकिंग करणार सर्वांची, त्यानंतरच पुढे तिरुमला पर्वतावर आपल्याला एंट्री भेटणार आहे. बघा इकडे बाजूलाच मंदिर आहे आणि जे तिरुमला पर्वत आहे ते 22 किलोमीटर आहे. आपल्याला 1 तास इकडून लागणार आहे. ही आपण कार केलेली आहे ज्याची कॉस्टिंग आहे 600 to 500 पर पर्सन. आमचं 500 झालेलं आहे. हे बघा इथे जाऊया आपण आतमध्ये आणि दर्शन घेऊया. विनायका स्वामी टेम्पल. तर मित्रांनो एक मंदिराचं आपलं दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पाचं, आणि आता आपण दुसरं जे पण इकडचे मंदिर आहे ते आता पाहणार आहोत. की तिरुपती बालाजी आल्यावर आपण म्हणजे केस वगैरे कापतो, तर इकडेच ते या साईडला एक काउंटर आहे. इकडे नाव वगैरे द्यायची, मग नंतर तिकडे आतमध्ये लाईन लागलेली असेल तिकडे मग केस कटिंग किंवा थोडंसं केस छोटे थोडे कापायचे असेल ते सुद्धा कापून भेटणार आपल्याला इकडे. आणि त्यानंतर आपण इकडचे छोटे छोटे मंदिरं चे दर्शन करणार आहोत आणि त्यानंतर तिरुपती बालाजीला जाणार आहोत. तर हे बघा इथे लाईनमध्ये सर्वजण इकडे उभे आहेत आपले फॅमिली मेंबर्स. इकडे लिहिले आहे कल्याण कटा आणि फ्री टोकन काउंटर आहे. साईडला आपण आता केस कापलेले आहेत पाहू शकता तुम्ही. हे बघा आता केस वगैरे कापलेले आहेत तिकडे, आणि आता सर्वजण आता इथे एक मंदिर आहे तिकडे दर्शन घ्यायला आलेले आहेत. गोविंदा गोविंदा गोविंदा. हे बघा इकडे इन्फॉर्मेशन लिहिलेलं आहे मंदिराच्या श्री गंगादेवी पापा निवासनम तीर्थम. हे बघा इथे आपण आता आलेलो आहोत. गंगादेवीचं मंदिर आहे इकडे पाहू शकता, आणि इथे आपण आतमध्ये जाऊन आता दर्शन घेऊया. तर मित्रांनो आपण आंध्र प्रदेशमध्ये तिरुमला पर्वतावर आहोत आणि इकडे सर्व साईट सीइंग करत आहोत. आणि पहिलं साईट सीइंग झालेलं आहे, गंगादेवीचं दर्शन झालेलं आहे, आणि त्यानंतर बाकीचे पण आजूबाजूचे मंदिर आपण करणार आहोत, आणि त्यानंतर तिरुपतीच्या मंदिरात लाईन लावणार आहोत आणि तिकडून 4 तास आपल्याला लागणार आहे. तर मित्रांनो अंजना देवी आणि बलंजनिया स्वामी टेम्पल आहे पाहू शकता. चला जाऊया आपण आतमध्ये.
बालानाथ स्वामी यांचं इकडे दर्शन झालेलं आहे आणि आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. हे बघा सर्व पाठीमागून येत आहेत. या साईडला एंट्रन्स तिकीट आहे 5 रुपयाचं, पाहू शकता. गुगल पे का. आणि त्यानंतर दर्शन भेटणार आहे. हो, वेणुगोपाल स्वामी मंदिर आहे इकडे. 5 रुपीज एंट्रन्स फीज होती. आणि हे बघा 2 मंदिर आहेत इकडे. या साईडला पण आहे आणि हे मेन मंदिर आहे वाटतं. इकडे इकडे या साईडला लाईन लागलेली आहे. हातीराम बाबा जीवसमाधी आहे इकडे. या साईडला समाधी आहे त्या बाबांची. संकटमोचन हनुमान मंदिर आहे इकडे. हे बघा. आपण आता तिरुमाला हिल्सच्या इकडे पोहोचलेलो आहोत आणि हे तिरुपती बालाजीचं आपण दर्शन घेणार आहोत. आणि इकडेच हे लाईन आहे पास आपण काल काढलेला आणि तेच पास दाखवून आपण आता दर्शन घेणार आहोत. 12 वाजताचा पास आहे. तर चला जाऊया आणि दर्शन घेऊया. मित्रांनो, ही बघा ही लाईन आहे इकडे तिरुपतीच्या इकडे आणि सर्व आपले मेंबर्स येत आहेत इकडे. छान असं हे मंदिर आहे इकडे. तर मित्रांनो, आपण 8 वाजता निघालेलो तिरुमाला पर्वतावर. जे 1 तास आपल्याला लागला तिकडे आणि जे आपण 3 मंदिरं सुद्धा तिकडे आजूबाजूचे पाहिलेले आहेत. त्यानंतर तिरुमाला हिलवर आलो आणि हे बघा हे विष्णूचं मंदिर आहे तिरुपती बालाजीचं. ते आपण आता बघितलेलं आहे. त्याचं दर्शन सुद्धा घेतलेलं. तिरुपती बालाजीच्या इकडे आपण दर्शनासाठी 12 वाजता लाईन लावलेली आणि 5 वाजता आपलं इकडे दर्शन झालेलं आहे. तिरुपती बालाजीचं फर्स्ट टाइम एव्हर. खूप छान असा एक्सपिरियन्स होता इकडे. दर्शन झाल्यानंतर आपल्याला प्रसाद भेटतो, राईस भेटतो आणि त्यानंतर लाडू प्रसादसुद्धा भेटतो एक. आणि नंतर 50 रुपीज पर पर्सन आपल्याला तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि या साईडला तुम्ही बघू शकता खूप छान असं माझ्या पाठीमागे मंदिर आहे तिरुपती बालाजीचं. या साईडला तुम्ही पाहू शकता दीप अग्नी आहे इकडे. भाविक तुम्ही पाहू शकता किती श्रद्धेने इकडे दिवा ठेवत आहे. मंगल इथे बघ ए टकली. तर मित्रांनो, तिरुपती बालाजीचं काल दर्शन झालेलं आहे आणि इकडे आता सकाळी नाश्ता होऊन आता सर्वजण इकडे जेवायला बसलेले आहेत. पाहू शकता बघा या साईडला बिर्याणी केलेली आहे. तर चला आता आपण जेवूया इकडे. जेवण झाल्यानंतर आम्ही आता या बसमध्ये बसलेलो आहोत. हाफ अँड आवरची जर्नी आहे आणि रेणुंगुट्टा जे रेल्वे जंक्शन आहे तिकडे आपण जाणार आहोत. हे बघा सर्वजण इकडे बसलेले आहेत बसमध्ये, बघू शकता तुम्ही. गोविंदा गोविंदा गोविंदा.
तिरुपती बालाजी महाराज की जय जय गोविंदा 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 गणपती बाप्पा मोरया जय मल्हार एलकोट पुढे होतो पुढे भंडार. तर मित्रांनो 29 ऑक्टोबरला आपण ट्रेनमध्ये बसलेलो आणि आज 7 तारीख आहे आणि 3:50ची आमची CSMTला सुपर फास्ट एक्सप्रेस आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता रेणीगुंटा जे रेल्वे स्टेशन आहे तिकडे आपण आता सर्व फॅमिली मेंबर्स आलेले आहेत. आणि आमची जी ट्रिप होती ती कीर्ती ट्रॅव्हल्समधून आम्ही गेलेलो. तर 17,000 पर पर्सन होतं, त्यामध्ये हॉटेल आणि फूड होते. आणि काही ठिकाणी आपण जेव्हा उतरलो त्यानंतर तिथून आपण रिक्षा वगैरे जे होते ते आपल्या कॉस्टने होते. रेणीगुंटा रेल्वे स्टेशन आहे इकडे आणि आपली सर्व फॅमिली मेंबरचं दर्शन इकडे झालेलं आहे. साऊथ ट्रिप आता संपलेली आहे आणि हे शेवटचं दर्शन होतं तिरुपती बालाजीचं. आणि हे बघा सर्व आपले फॅमिली मेंबर्स आहेत. सर्वांनी तुम्हाला सर्वांना कसं वाटलं? तर मित्रांनो खूप छान अशी ट्रिप होती आहे, सर्वांनी एन्जॉय केलं इकडे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की ट्रेन आता आलेली आहे इकडे आणि या ट्रेनमध्ये आपण आता जाणार आहोत आणि CSMTला पोहोचणार आहोत.